नर्मदे हर 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 नर्मदे. काल आपण कलकलेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. काल आपण या तीर्थाची एक आख्यायिका पाहिली. भृगु ऋषींसाठी नर्मदा मैया कमंडलूत बसून भृगु आश्रमात आली, ही कथा आपण काल पाहिली. या ठिकाणची अजून एक आख्यायिका प्रचलित आहे. ती अशी की एकदा शंकर आणि पार्वती बसलेले असताना शंकरांनी पार्वतीची चेष्टा केली की तू माझ्या समवेत ज्यावेळेस असतेस त्यावेळेसच तुझे रूप खुलून दिसते, कारण माझी जी प्रभा आहे त्यामुळे तुझ्या सौंदर्याला तेज प्राप्त होते, त्यामुळे तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस. या चेष्टेमुळे पार्वतीला असे वाटले की शंकर माझ्या रूपाचा उपहास करत आहेत आणि म्हणून ती रुसली आणि या दोघांमध्ये रूप सौंदर्यांवरून कलह निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्या कलहाचा जो शेवट आहे तो या कलकलेश्वर तीर्थाच्या ठिकाणी पार्वतीचा राग शंकरांनी दूर केला, म्हणून या ठिकाणाला कलकलेश्वर असे म्हणतात. अशी आख्यायिका आहे की जो कोणी या महादेवाचे दर्शन घेतो, या ठिकाणी जल आणि दुधाने अभिषेक करतो, त्यांच्या घरातील सगळे कलह मिटतात. अशा प्रकारची ही एक आख्यायिका आहे. आणि अजून एक या ठिकाणची आख्यायिका अशी प्रचलित आहे की जेव्हा भगवान विष्णूंनी अंधकासुराचा वध केला त्यावेळेस सगळे देवी, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर या सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळेजण आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या नर्मदेच्या किनारी एकत्रित झाले. त्यावेळेस नर्मदा मैयाला सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी व्हावेसे वाटले आणि म्हणून आनंदाने आणि हास्य उल्हासाने तिच्या जलाचा आवाज कलकल कलकल असा येऊ लागला, म्हणून देखील या तीर्थाला कलकलेश्वर असे नाव पडले, अशी एक आख्यायिका प्रचलित आहे. तर असो, अशा प्रकारे आपण आज कलकलेश्वरास अभिषेक करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. नर्मदे हर 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 नर्मदे.